हां महिला मंडळ बसतं का? हां बसून घ्या सगळे बसून घ्या. वाटलं तर मागचे पुढे या आणि पुढचे मागं जा. हां बसून घ्या सर. हां आता एक वेगळा कार्यक्रम आहे या ठिकाणी. आदरणीय आमचे सोनवणे सर म्हणले महाराज या. हां फक्त त्यांची विनंती मान दिला. हां त्यांनी काय केलं रात्री मला फोन केला. म्हणले महाराज हॅलो. मी आलो शाबास. दोघंच आमच्या. ते म्हणले हॅलो. मी आलो. या तर कुठून या कसे या. येड्या बाबळून या नाही तर डोंगरावरून या नाही तर तळ्यातून या कुठून या. पण आज मला इथं तुम्ही आलेच पाहिजेत. रात्री त्यांनी मला सांगितलं मला काय हरकत नाही तुमच्यासाठी कुठून येतो. हां आणि म्हणून एक म्हणजे महाराज तुम्ही काही कलाकार घेऊन या. तर मुलं कलाकार कशाला एकटाच ओढतो. हां हां तर मग असा एक विनोदी कार्यक्रम आहे. आता मी काही कलाकारांचे आवाज या ठिकाणी सादर करणार आहे. आवाज. हां आता जे काही आपल्या आजच्या कीर्तनामध्ये काही मंडळी झोपल्या होत्या. हां आमच्या महिला मंडळ. हां आता काय करा झोपलेले जागे व्हा जे जागे ते झोपा. हां आता म्हणा वा वा. आता महिला मंडळ तिकडे खरं गेलं बरं का. कसं आपलं समोर पब्लिक पाहिजे हो. हां आता काही आता ते काय म्हणते इकडं महाराजा दणका चालला आहे. आता आम्ही इकडे हे खावा की हे कीर्तन ऐकावं म्हणजे आमचा कार्यक्रम ऐकावा असं होणार आहे. आणि म्हणून काय हरकत नाही जरा थोडा सरबाद द्या. तर एक आज आगळा वेगळा कार्यक्रम आहे. आज तुम्ही बोलणार मीही बोलणार. तुम्ही जेवण करणार आत्ता. हां हां आत्ता तुम्ही जेवण करणार पण मी काय करणार. मी काहीच करणार नाही. हां तुम्ही जेवण करणार मीही जेवण करणार. हां तुम्ही जर भजन गायलं तर मी वाद्य वाजणार. वाद्य म्हणजे कुठे. हां तर पाहूया काही कलाकारांच्या आवाजातून कार्यक्रम सुरुवात करतो. आदरणीय सोनवणे सर त्यांचे सर्व सहकारी मला म्हटले की महाराज काहीतरी कलाकारांचे आवाज काढा. मला काय हरकत नाही कलाकारांचे आवाज सादर करतो. पाहूया मी काही कलाकारांचे आवाज सादर करतो. प्रत्येकानं आपापलं मेमरी कार्ड सुरू करा. मेमरी म्हणजे कुठली डोक्याची. हां नाही तर उगं मोबाईलला दणकं मारताल टाकता मोबाईल बिघडून. हां चालते सकाळी मोबाईल शपीवरून. म्हणून पाहूया काही मी कलाकारांचे आवाज सादर करतो. आमचे वा PT मास्तर घर याला धन्यवाद देतो. अतिशय सुंदरशी मगाशी PT होती. कारण माझं लक्ष तिकडंच. हां कारण माझं महाराज माझं आयुष्य पूर्ण हे संगीत क्षेत्रात गेलं. आता माझ्या डोक्यात सध्या 3000 गाणं आहे. सध्या 3000 गाणं ओके आहे. तुम्ही गाणं कोणतं म्हणू शकता. मी त्याच्यामधला माझ्याकडे ऑर्केस्ट्रा आहे लग्नाचा. सिंत वाजतो PT वाजतो भजन करतो कॉमेडी करतो. कोणत्याही गायकानं कोणतंही गाणं गायलं त्या गाण्याला माझ्याकडे वाद्य आहे. हां असा आपला तो कार्यक्रम आहे. आणि म्हणून एक महाराष्ट्रामधला एक आगळा वेगळा कार्यक्रम. तर पाहूया मी काही कलाकारांच्या आवाजातून कार्यक्रम सुरुवात करतो. कलाकार कोण आहेत आपण जरा ओळखा. पाहूया एक सुरुवातीला एक सुंदरचा कार्यक्रम. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आज आपल्या वेल्हाळे गावामध्ये प्रत्येक वर्षाप्रमाणे या वर्षी सुंदर जागा. कोण मला निळफुले ते गेले वर आम्ही आले खाली. म्हणजे सुंदर अखंड हरिनाम सप्ताह चाललं. गावातील सरपंच उपसरपंच ग्रामसेवक तलाठी भाऊसाहेब पोलीस पाटील कोतवा सर्वांना धन्यवाद देतो. आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. पण आमची दुसरे कलाकार या ठिकाणी त्यांना म्हणूया. हां राम 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 राम. बरं काय हो काय जंक्शन कार्यक्रम दिसतोय. हो कार्यक्रम जंक्शन आहे पण तुमचा कार्यक्रम काहीतरी वंशन करा. वंशन करा ते मला काय अहो साधू संत आशीर्वाद असो काही होऊ शकतो पण काहीतरी वाजलं पाहिजे. ते मला तोंडाने लोक बोलतात पण आपण काहीतरी वाजलं पाहिजे. काय ईश्वराची शक्ती काय हे दाखवून दिलं पाहिजे. हां आपण काहीतरी वादा. हां तबला वादा ढोलकी वादा काहीतरी वादा. हां करा सुरू करायचे जरा पाहूया.
वा वा. आता ज्यांनी टाळी वाजवली त्यांचं अभिनंदन करतो, ज्यांनी नाही वाजवली जाणून बुजून त्यांचं अभिनंदन, काय हरकत नाही. आणि म्हणून सर्वांचं अभिनंदन करतो. बरं मला सांगा, आपल्या जन्मापासून आत्तापर्यंत असा कार्यक्रम कुठं पाहिला का? खरे सांगा. आणि हे बी लक्ष ठेवा, आता मी जे बोलतोय आपल्या शब्दाकडे लक्ष असू द्या. 50 वर्षामध्ये आपल्या गावात जर असा कार्यक्रम कोणी केला तर मला कोणी हॅलो करायचं आहे, मी पळतच येणार तिकडून, कारण ह्या कलेचा कलाकार नाही. म्हणून मी आत्तापर्यंत इंडिया टी व्ही, ETV, ZTV, स्टार TV, IBN लोकमत, सह्याद्री दूरदर्शन, साम TV, झी टॉकीज, एवढ्या टॉकीजवर एवढ्या चॅनलवरती कार्यक्रम झालेले आहेत. म्हणून असा एक महाराष्ट्रामधला एक आगळा वेगळा कार्यक्रम, कारण याला शिकवणारं कोणी नाही. आता उद्या तुम्ही अमिताभ बच्चन आणले इथं उभे केले तरी त्यांच्याकडे हा कार्यक्रम नाही. अमिताभ बच्चन, शाहरुख खान कोणी आणा, कारण त्यांच्याकडे त्यांची वेगळी कला, पण ही वाद्याची कला नाही. आणि म्हणून या ठिकाणी सर्वांचं अभिनंदन करतो. एक आगळा वेगळा कार्यक्रम आहे. पण मला वाटतं आपल्या या चालू कार्यक्रमातून आता आपल्या या चालू कार्यक्रमातून जो उठून जाईन, जो पळून जाईन, त्याला 100% चिकनगुन्या होईल. त्याचा विचार करा. आणि या ठिकाणी मी उभा आहे, बरोबर आहे, हातात माईक घेतलाय, उठून जाईन. हां, जो चालू कार्यक्रम उठून जाईन त्याला 100% कोरोना होणे, बरोबर आहे. इकडे कोरोना आहे का कोणाला? आता आमच्या बीड जिल्ह्यात सध्या आता कमी झालं आहे. आणि म्हणून काही कोरोना होणार नाही, काही नाही. पण तुम्ही आता उठून जायचं नाही. आता ओके झालं तुमचा कार्यक्रम, तुमचं जेवण झालं आहे. आता काही चिंता नाही. पण घराला घराला कुलूप लावला, बरोबर आहे. नाही तर काय होतात अगोदर. म्हणून पाहूया एक आगळा वेगळा कार्यक्रम. मी महाराज. महाराज तुम्ही PT आता किती रुपयांची सुरुवात आली? 4. वा वा. काळीच्या मी पांढरी आपल्या काळी 1ची 4, बरोबर आहे. वाटलं तसं काय करायचं, सगळ्या पट्ट्या दाबून धरा, PT गथुडे माझा घरी घेऊन जा. कारण कसं आहे, आमचं जी वाद्य आहे आता हे कोणत्याही स्वरात फिट होतं, बरं का. कोणत्याही स्वरात फिट होतं. म्हणून या ठिकाणी पाहूया स्वर्गीय निळू फुलांचा आवाजात कार्यक्रमाला सुरुवात करतो. पाहूया एक सुंदर कार्यक्रम. सुस्वागतम. बसले का मंडळी? पाहुण्या मंडळी बसले का? महिला मंडळ, पुरुष मंडळ, सर्वांना धन्यवाद देतो. आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. तुम्ही घाबरू नका. पण तुमच्या भेटीला आमचे दादा भाऊ दे, बरं का. मला तुमचं बरं, आमचं बरं, काहीतरी वाजलं पाहिजे. पाहुणे मंडळी काय म्हणा, अहो एखादी गवळं का ते मला अशी गवळं म्हणा, हे सगळे उठून गेले ते चालतील. तर आपण दोघं जण म्हणजे रात्रभर मैदान सुटे करा. तर पाहूया एक सुंदरशी गवळण. हॅलो हॅलो. पंढरपुरात हो या पंढरपुरात, या पंढरपुरात काय वाजत गाजत, काय वाजत गाजत. अरे सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. या पंढरपुरात काय वाजत गाजत, काय वाजत गाजत. अरे सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. राजा भीमकाची होती रुक्मिणी उपमाना, राजा भीमकाची होती रुक्मिणी
देशावर जीवन पत्रिका दिला देशावर जीवन पत्रिका दिला देशावर कान मृदुंगात कस वाजत गाजत कस वाजत गाजत अरे सोन्याचं वाशिंग लगीन देवाचं लागत 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 जय हो टाळ्या वाजवा. राजा भीमकाच्या होत्या नवजनी कन्या राजा भीमकाच्या होत्या नवजनी कन्या टाकली रुक्मिणा गेली पंढरीच्या वाण्या टाकली रुक्मिणी गेली पंढरीच्या वाण्या सांग भीमका तुझं हाय लेकीचं वो नात हाय लेकीचं वो नात अरे सोन्याचं वाशिंग लगीन देवाचं लागत 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 नऊ लाख मोती विठुरायाच्या कळसाला मूर्ती विठुरायाच्या कळसाला चढता उतरता वाणी दादा आळसला चढता उतरता वाणी दादा अडकला आई धोडव्याला मोती 9 लाख साजती मोती 9 लाख साजती अरे सोन्याचं वाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं वाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं वाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं वाशिंग लगीन देवाचं हो वा वा. आता तुम्ही कोणतं गाणं म्हणा, माझ्या डोक्यामध्ये सध्या 3000 गाणं आहे ऑलरेडी. हिंदी मराठी गाणं लावणे, अभंग, भावगीतं, भक्तिगीतं, कोळीगीतं, नाट्यगीतं आणि सिनेगीतं कोणतं असं आहे. कारण माझं पूर्ण आयुष्य आता लहानपणीपासून छंद आणि म्हणून वा वा आमचं पी टी मास्तर जर चॅलेंज करत आहे. वा 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 गाणं ओळखलं ना. आणि आमचे आदरणीय स्थानप महाराज यांना धन्यवाद देतो. बघा किती सुंदर गाणं, प्रल्हाद शिंदे यांचं गाणं सोन्याचं वाशिंग. आता आमचे प्रसिद्ध गाणे आहेत हे आणि म्हणून त्यांनी सुंदरसं गाणं गायलं. मी त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. पण आज एक वेगळा वाद्य आहे की आपल्या इतिहासामध्ये कधी न पाहिलेला कार्यक्रम आहे की तोंडाने वाद्य वाजणं सोपं नाही. पण काय म्हणतात, प्रत्येकाला काही ना काही छंद असतो बरं का. आता काही काही लोक रस्त्याने एकटेच बोलत चालतात, एकटेच. त्यांना दुसऱ्या माणसाची गरज नाही. एकदा रेप राईट काय सुरू झाला एखाद्या गाडीवर जाते नाही ते धडकते मी कुठं. म्हणून हे सांगायचं काय की प्रत्येकाला काही ना काही छंद आहे. आणि म्हणून जगामध्ये असा एकही माणूस सापडत नाही की प्रत्येकाला काही ना काही छंद असतो. ती एक आज एक वेगळी कला आहे. आज आता बघा विचार करा, ईश्वराने दिलं कसं हे काही मला सांगता येणार नाही, पण काही नाही. पण सहज माईक घेतला याला म्हणतात हे काय भय म्हणजे जादू ना. काही काय आता मंडळी वर बघते बरं का, कुठं मंडपाकडे बघते कोणी, त्यांना अजून मेळ काय लागला नाही. म्हणून एक सांगतो की ज्यांना म्हणजे खरं काही खोटं काय, तर ज्यांना समजा काही डाऊट येत असेल त्यांना विनंती आहे की तुम्ही या ठिकाणी या, चेकिंग करून घ्या. चेकिंग करणं तुमचं काम आहे. मला सिने तारका वर्षावदाकर त्यांनी सांगितलं होतं मुंबईमध्ये. ते म्हणजे तुम्ही वाचता कसं काय, मला ईश्वराची करणी आहे. ईश्वराची करणी आहे, नारळ पाणी. आता हे आपल्या हातात काही नाही, देवाच्या हातात आहे. म्हणजे वरून जर देवाने किल्ली फिरली तर आपण बिगर तिकिटाची दिलेला, बिगर तिकिटाची, म्हणून आपल्या हातात काही नाही. आणि म्हणून एक वेगळं वाद्य आहे. आता एक सुंदरशी गवळण गायली. आता पाहूया अजून एक सुंदरसं गीत या ठिकाणी महाराज आपल्या समोर सादर करतील. हॅलो
साऊंड सिस्टीम तर काही बघायचं काम नाही. महाराज ज्या ठिकाणी साऊंड सिस्टीम बरोबर नसते आम्ही त्या ठिकाणी काय करतो, हे माईकचं वायर काढायचं, हे वायर काढायचं आणि तोंडात कोचायचं. बस तुम्ही एकदा तिकडून आवाजात दानका वाढला की एका दणक्यात आमचा खानका इकडं शेवात. म्हणजे एक सांगतो साऊंड सिस्टीम एवढी भारी आहे, सही साऊंड सिस्टीम वर झाली. वा काय बघायचं काम नाही. हॅलो. ओके काम. हॅलो जीवा शिवाची बैल जोडा जाईल पैंजना पली पुढ डौल मोराच्या मानाचा डौल मानाचा यग रामाच्या बाणाचा यग बाणाचा मोराच्या बाणाचा गयग बाणाचा रामाच्या बाणाचा गयग बाणाचा तान सर्जाची हानाम जोडी तान सर्जाची हानाम जोडी पुन्हा हवीत हाती घोडी माझ्या राजार पुन्हा हवीत हाती घोडी माझ्या राजार डौल मोराच्या बाणाचा गयग बाणाचा एक रामाच्या बाणाचा गयग बाणाचा धरत्या बाळाची ताका त्याच्या पुनवेची वो माडी धरत्या बाळाची ताका त्याच्या पुनवेची वो गाडी सूर्यचंद्राची वो जोडी सूर्यचंद्राची वो जोडी त्याच्या सर्गाची वो गाडी सर्गाची गाडी त्याच्या सर्गाची वो गाडी सर्गाची गाडी मोराच्या बाणाचा गयग बाणाचा एक रामाच्या बाणाचा गयग बाणाचा जशी शंकराची माया विष्णू लक्ष्मी ताराया जशी शंकराची माया विष्णू लक्ष्मी ताराया पुढं सरसरतीची जोडी पुढं सरसरतीची जोडी सारी पाटाचा माड माझ्या राजार सारी पाटाचा माड माझ्या राजार डौल मोराच्या बाणाचा डौल बाणाचा एक रामाच्या बाणाचा यग बाणाचा डौल मोराच्या बाणाचा डौल बाणाचा एक रामाच्या बाणाचा यग बाणाचा. मला वाटतं 2-3 महिने चालून द्यावं, 3 महिने तर सप्ताह असा 3 महिने चालून द्यायचा, बंदच करत नाही. आणि हे महिला मंडळ घरी जाऊन द्यायचं नाही, कारण हे एवढं कार्य एवढं जर वातावरण म्हणलं का असे कलाकार पाहिजे. नाही तर काही असं एखादं गाणं म्हणलं का कोणी म्हणतं मग आता काही काही आता आम्ही प्रत्येक गावात आम्हाला अनुभव आला बरं का. असे काही काही गाणे मला गेलं का कोणी म्हणतात म्हणजे कुणी गाणे कसे म्हणतात आता काही काही गवळी लोक असे काही म्हणतात, पण गाणं समजा आता हे गाणं आहे जसं काय डौल मोराचा मानाचा आता हे सुंदरचं गीत आहे, तांबडी माती या चित्रपटाचं गाणं आहे. पण काही ठिकाणी आता काही काही कलाकारांचं थोडं वेगळं असतं, परंतु आज एक नंबरचे कलाकार या ठिकाणी आज आपल्याला लाभलेत. आणि म्हणून अतिशय आपण सर्वांनी कलाकाराविषयी जरा थोड्या टाळ्या वाजा, कारण कलाकार तो कलाकार. आणि म्हणून कलाकारांनी खरं तर कलेचं एवढं म्हणजे एवढं त्याग केला असतो, आणि म्हणून आज एवढं सुंदरचं वातावरण या ठिकाणी आहे. म्हणून मी सर्वांना धन्यवाद देतो. पण ज्यांनी मला या ठिकाणी बोलवलं आदरणीय आमचे सुनील सर, त्यांचे सर्व सहकारी आणि सप्ताह कमिटी सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. फक्त रात्री त्यांनी केलं ते म्हणे हॅलो मी आलो बस एवढ्या शब्दात. मग कुठून या कसे या येड्या बाबूत या नाही उकडून या कुठून या आणि दगडातून या नाही तर पुला खालून या शबास. म्हणून सोनल सरांचं मी अभिनंदन कशामुळे करतो, त्यांनी मला महाराज सकाळपासून त्यांनी 10 फोन लावले, म्हणजे महाराज कुठं आले कुठं आले. मग मी सांगितलं इथपर्यंत आलो तिथपर्यंत आलो. आता आमची गाडी वरून पळत होती, वरून म्हणजे कुठून पुलावरून, आणि मी खाली होतो शबास. म्हणजे कारण रस्ते एवढी आपले इंडियन सुपर फास्ट रडे रस्त्याला बघायचं काम नाही. पण आता महाराज जाताना विचार करणार नाही माझे महाराज पुलाखाली गेले, किती गाडी वरून गेली का खाली गेली का येड्या बाबळी गेले.
पण प्रेम आहे, तुमचं सर्वांना प्रेम आहे म्हणून एक आज आगळवेगळा कार्यक्रम आहे. बरं पहा महिला मंडळ, आता मी एक वाद्य सादर करतो अजून तोंडाने. आता तोंडाने कोणतं डिस्को संगीत. एक वाद्य विकत घेण्यासाठी 2 लाख रुपये लागतात, पण आज एक डिस्को संगीत. आता हे कसं वाजतंय? चांगलं वाजलं तर टाळी वाजा. चांगलं वाजलं तर टाळी वाजा. पाहूया एक डिस्को संगीत. वा वा वा, सर्व टाळीवरती सर्वांना अभिनंदन करतो. कशामुळं? फक्त कलाकारांना टाळायची गरज आहे, टाळायची गरज. म्हणजे फक्त काय तुम्ही एक टाळी कशामुळे म्हणताय की फक्त टाळ्यामध्ये शक्ती, ताकद, ऊर्जा किती आहे हे फक्त कलाकारांना माहीत असतं. म्हणून तुम्ही एक टाळी वाजली की मी एक उडी मारीन, तुम्ही 2 टाळ्या वाजल्या की 2 उड्या मारीन मी, आणि तुम्ही जर 4-5 टाळ्या जर संगत वाजल्यात मी कुठं जाईन मानपाऊ. सकाळपर्यंत मी उपाशी. चहा नाही, पोहे नाही, लिंबू नाही, कांदा नाही, मला उपाशी. म्हणून एक आगळवेगळा कार्यक्रम आहे. म्हणून आता उठायचं नाही कोणी 2 घंटे 2 घंटे उठायचं नाही. अजून तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही आता जेवण केलंय, मी सकाळपासून आज उपाशी बरं का. कारण कसं आहे, हे मला फार पथ्य पाळवतात, तेलकट, आंबट, तिखट. अजून मी सुपारी खाल्ली नाही, लक्ष ठेवा. हे वाद्य टिकलं म्हणजे सुपारी अजून खाल्ली नाही. आणि म्हणून आतापर्यंत हे वाद्य टिकण्याचं एकच कारण, आणि अजून जेवण केलं नाही हे लक्ष ठेवा. आता मला महाराज म्हणले की तुम्ही जेवण करा, म्हणून नाही. आता आमचा दवा पट्टा पडून येऊ, ही पट्टा पडला की आमचा पट्टा तिकडला सुरू होईल नंतर, पण आता तोपर्यंत नाही. आणि म्हणून एक तात्पर्य सांगायचं आहे की एक आगळीवेगळी कला आहे. काकू हा बाय जिजे, मी बोलते सिंधू काकू, वांदळ्याच्या आळीतली. आमची आधी को आपल्या मावशी सखी बहीण गंगूबाई रे का, गंगूबाई. अगं बाया काय नाव ठेवलं गंगूबाई, आणि 6 महिने आंघोळ नाही. अगं बाया आमची आधी को द्वारका बाई आहे का, द्वारका काकू, द्वारका काकू. जीजी वहिनी, मी बोलते बाय. पोर आहेत का इथं? अगं बाया ताई, ओके टाटा. अगं बाया पण अजून मला काही बक्षीस आलं नाही बरं का. बक्षीस आता काही इकडला काही नियम आहे का असं काही की कार्यक्रम म्हणजे संपेपर्यंत द्यायचं ना असं काही नाही ना. म्हणजे काही ठिकाणी नियम असतो बरं का. आणि म्हणून जिवंत कलेवर प्रेम करा. तर पाहूया महिला मंडळ अजून टाळी वाजली नाही, पण महिला मंडळासाठी एक सांगतो. आता मी पुढं म्हणणार. मला वाटतं महाराज काय करा, तुम्हीच यादी करा. एकाने पिशी भरा आणि एकाने अंधारात गेली गाठ असू. तर पाहूया महिला मंडळासाठी आता तुमचा आवाज किती मोठा आहे मला हे बघायचं आहे. द्या. आणि नसते तर आता मी सोनं घ्यायला सुरुवात केली. सोनं आणलं का? गळ्यातलं, नाकातलं, कानातलं, हातातलं सगळं देऊन टाका. तुमचं सोनं तुम्ही ज्यावेळेस मागता आणि पुढच्या वर्षी त्यावेळेस सोनं घेऊन येईन. पण सध्या सोन्याचा भाव काय आहे? 50,000 रुपये किलो. आपला तोळा किलो. किलो म्हणलं तर उद्या इथं धाड पडेल संगण मला. सकाळ धाडी पडते म्हणजे 10 वाजेपर्यंत दुकानं मोकळे. आणि म्हणून तर काय हरकत नाही. सोनं बघा, सोनं तर विषय काढला की महिला म्हणून बघा लगेच गळ्याला ते म्हणजे बाबाला आणलं कोणी. काय काळजी करू नका, तुमचं सोनं घेणार नाही. मला माहिती आहे तुमचा सगळ्यात जास्त सोन्या जीव आहे. बाकी तिकडे ते घर कोणी लुटून नेलं तर हरकत नाही, पण सोनं जाऊन द्यायचं नाही. काय हरकत नाही. आणि म्हणून आता महिला मंडळ तुमच्यासाठी. आता तुमचा आवाज कमी आहे, पण तुम्ही टाळी जी कंजूस केली त्याच्यामुळं मी पुढं म्हणणार, पाठीमाग तुम्ही म्हणायचं. पाहूया तुमचा आवाज कमीत कमी शेजारच्या गावापर्यंत गेला पाहिजे. पाहूया महिला मंडळ. ज्ञानदेव जनाबाई. बाकीचे कुठे गेले? नाही एवढं टोळकच म्हणतंय का, तुम्ही काय गुत्त घेतलं का? सगळ्या म्हणता सगळ्या. जसं अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, आणि एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, त्याप्रमाणे तुमचा आवाज आला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळ्या चॅनलवरती आम्ही एवढे काही कार्यक्रम केले. आज मला कुठूनही फोन येतात. आंध्र, कर्नाटक, विजापूर, हैदराबाद, बेळगाव, खानापूर एवढ्या शहरात आपण कार्यक्रम केले. तिथे हिंदीमधून कार्यक्रम केले.
आणि म्हणून संचासह आमच्याकडे कार्यक्रम असतो. तर पाहूया महाराजांची एक सुंदरशी रचना. कोणती रचना आहे पाहूया. आकाशी जे पगेरे पाखरा क्या बात. आकाशी जे पगेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडे सोन्याचा पिंजरा सोडे सोन्याचा पिंजरा सोडे हो पिंजरा सोडी आकाशी जे पगेरे पाखरा आकाशी जे पगेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा सोन्याचा पिंजरा तुझ भवती वैभव माया फळरसाळ मिळते खाया तुझ भवती वैभव माया फळरसाळ मिळते खाया सुखलोलुप झाली काया हा उठवर वेड्या गेसी आसरा सोडे सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा तुझा पंख दिले देवाने कर विहार सामर्थ्याने तुझा पंख दिले देवाने कर विहार सामर्थ्याने दरी डोंगर हिरवीराने दरी डोंगर हिरवीराने जा ओलांडोनिया सरिता सागरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा आकाशी जे पगेरे पाखरा आकाशी जे पगेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा सोन्याचा पिंजरा सोन्याचा पिंजरा. या कार्यक्रमासाठी संतोष गाडी कोण म्हणलं फटफटी आली इकडून गेली तिकडून तपास नाही. मला आदरणीय आमचे भाऊनी या ठिकाणी सांगितलं मला सोनल भाऊनी की म्हणे महाराज तुम्ही येता कशाने. मला येतो गाडीने. म्हणजे गाडी कोणती आहे. मोटरसायकल आहे हिरो होंडा बरोबर आहे. हां आता आमची गाडी आहे तर ह्या गाडीमध्ये पेट्रोल नाही. हां तुम्हाला माहिती आहे पूर्वीच्या गाड्या कशा होत्या रॉकेल बरोबर आहे. म्हणजे रॉकेट टाकल्यामुळे होणारे परिणाम कसे असतात म्हणजे काय म्हणते खायला रेशन कोंडा आणि बसायला हिरो होंडा बरोबर आहे. आली इकडून गेली तू तपास नाही. पण आता आमची गाडी या ठिकाणी 100 ठिकाणी बंद पडली 100 ठिकाणी सुरू झाली. आता गाडी इकडे आणून लावली हां. पण मोटरसायकल कशी सुरू होते पाहूया. एक रॉकेटची गाडी राजदूत गाडी हां. आणि म्हणून मला हे सांगत तात्पर्य की पाहूया आता एक गाडी कशी सुरू होते. आता गाडी जर खरोखर गाडी जर वाटली
तर खरोखर टाळ्या जरा हां त्याला काय म्हणतात हिरो होंडाची कोणती गाडी रॉकेटची गाडी हां आता पेट्रोलची गाडी नाही हां पाहूया आता गाडीला पेट्रोल टाकायला कोण कोण बक्षीस देते पाहूया एक स्टार्टिंगला सुरू गाडी हां गाडी डायरेक्ट मुंबईला हां आणि म्हणून हां आता पाहूया हां गाडी आवडली बरोबर आहे सर्वांना टाळ्या सर्वांना अभिनंदन करतो पण आता पाहूया पुढच्या कार्यक्रमामध्ये हां मला एक तात्पर्य सांगायचं आहे आदरणीय भाऊंचं एक सांगा तात्पर्य आता इथं सोनन भाऊनी या ठिकाणी मला मग अशी काय केलं माहिती आहे का आल्यानंतर आता आमची गाडी आली गाडी तिकडे लावून टाकली पण आल्यानंतर मला काय म्हणले म्हणजे जय हरी म्हणून जय हरी बस वाट्यावरी शंबाज म्हणजे महाराज आता मराठी भाषा कशी बोलते कशी बोलते हे सादर करतो हां तर भाऊ काय म्हणले महाराज तुम्ही काय खातान काय म्हणले काय खातान म्हणून खालो लवळा खातो काँग्रेस गावात खातो दगडी कोळसा खातो हिऱ्याचं पोतं खातो येंडू सल्फमन खातो रुगीर पितो आणि तुमच्या दारात मरून जातो शबास म्हणले महाराज म्हणजे मला सांगायचं काय तुम्ही काय खाता आणि जेवण काय जेवता हां हे असा फरक आहे म्हणजे काय म्हणले नाही बरं का आणि तुम्ही म्हणता मग म्हणले का पण एक विनोद म्हणून सांगितला पण एक असा कार्यक्रम असतो एक अवघड कार्यक्रम तर आता पाहूया महिला मंडळासाठी एक आता कार्यक्रम कोणता एक ढोली वाजा माहिती तुम्हाला सर्वांना कसं वाचतो हां आता आपण हाताने वाचतो पण इथं तोंडाने वाजायचं पाहूया एक ढोली वाजेचं संगीत आता हे झालं ढोली वाजा बरोबर आहे पण आता याच्यामध्ये एक ताशेंद आवाज असतो तो कोणता असतो आता हा झाला ढोल पण ताशेंद आवाज कोणता आता हा झाला ताशेंद आवाज पण या ठिकाणी आपल्याला दोन्ही वाद्य एकत्र करायचे आहेत आपल्याला दोन्ही वाद्य एकत्र करायचे आहेत आणि आपण ढोली वाजावरती लिजिम घेतो हां वराती समोर का बँड समोर हे तुम्हाला सर्व माहिती आहे पाहूया एक वेगळा कार्यक्रम वा वा पुरुष मंडळ सर्वांचं महिला मंडळ स्वागत करतो हां अतिशय स्वागत करतो कारण हां आता पोरं कुठे गेले आपले पोरं आपल्या गावात पोरं आहेत की इथं पोरं कुठं हां एवढेच पोरं आहेत का हां बघा वा 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 काय पोरं बसले बघा ना हां आता खरंच पोरं म्हणजे त्याच्या पाहिलं वाटतं श्रीकृष्ण हां त्या कृष्णाचं वर्णन करायचं म्हणजे गोकुळ्याच्या कृष्णाचं वर्णन करायचं म्हणजे 6 महिने लागतील 6 महिने आता येणं वर्णन किती 2 मिनटात हां कोणी नाक खाजित आहे कोणी शिमूड काढत आहे कोणी पाय वर करत आहे कोणी अंग खाजित आहे अरे कृष्ण म्हणून आमच्या समोरचे बसणारे मुलं म्हणजे कृष्ण समान मुलं आणि घरी झोपणारे मुलं म्हणजे गाढवाची पिल्लं आता जे काही आता जे काही घरी झोपले त्यांना काही माहिती आहे काय खेळ चालला इकडे हां काहीच माहीत नाही पण एक हां आता काय कोणी नाव काय भाऊ तुझं कोणी प्रकाशराव ठेवीन काय नाव हां प्रकाशराव हां कोणी प्रकाशराव नाव ठेवीन कोणी काय ठेवीन हां कोणी पोपटराव नाव ठेवीन नुसतं नाव ठेवलं काय कोणी काही हां कोणी पोपटराव पण पोपटाचा आवाज काढता तुला नाव कोणी काही ठेवीन हां प्रकाशराव दिवसा कधी घेऊन बघायचं हां बरोबर म्हणून
तुमच्यासाठी एक वाद्य सादर करतो. आता एक दुर्मिळ वाद्य लहान मुलांसाठी. पाहूया हे वाद्य कुठून आहे. समजली ताई भाऊ. आता पाहूया मी काही वेळेस महिला मंडळ सुद्धा बोलणार आहे. ज्या महिला मंडळ चांगलं गाणं गाता येते त्यांना मी नंतर बोलणार आहे. पण तोपर्यंत आमचे सहकारी कलाकार आदरणीय सानव महाराज लाड सर यांचे मनापासून स्वागत आहे. मी आता त्यांना विनंती करतो की अजून आपण एखादं सुंदरसं तुम्हाला सर्वांना आवडणार असं गाणं या ठिकाणी सादर करतील. पाहूया एक वेगळा कार्यक्रम. हॅलो. हां अजून कार्यक्रम पुष्कळ आहे. तुम्हाला एक दूरदर्शनवर दाखवलेला कार्यक्रम तो मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. एकच कलाकार काय करू शकतो. पीटी मीच वाजवणार, गायन मीच करणार आणि वाद्य सुद्धा मीच वाजवणार. मग गाणे हे तुम्ही ओळखायचे. हां गाणे हे तुम्ही ओळखायचे. तर पाहूया एक सुंदरसा कार्यक्रम. जवा काढायची बाहेर तिची चमचमती धार. वाव. जवा काढायची बाहेर तिची चमचमती धार. कशी घुसत यार पार शिवरायाची तलवार. 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 जवा काढायची बाहेर तिची चमचमती धार. जवा काढायची बाहेर तिची चमचमती धार. कशी घुसत यार पार शिवरायाची तलवार. कशी घुसत यार पार शिवरायाची तलवार. घुसत यार पार शिवरायाची तलवार. कशी घुसत यार पार शिवरायाची तलवार. जय भवानी बोलून उचलिले हत्यार. जय भवानी बोलून उचलले हत्यार. ती करून गर्जना महादेव हर हर. मी करून गर्जना महादेव हर हर. शिर छाटून पाडिले दुश्मन धरतीवर. शिर छाटून पाडिले दुश्मन धरतीवर. कशी घुसत यार पार शिवरायाची तलवार. 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 या रायगडावरती माझ्या शिवबाची मूर्ती. या रायगडावरती माझ्या शिवबाची मूर्ती. गेले राजे होऊन या महाराष्ट्रावरती. गेले राजे होऊन या महाराष्ट्रावरती. गेलं महाराष्ट्राचं सोनं माझ्या शिवबान तोर.
गेलं महाराष्ट्रात सोन माझ्या शोभान थोर कशी घुसत यार पार शिवरायाची तलवार 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 जवा काढायची वायर त्याची चमचमती धार जवा काढायची वायर त्याची चमचमती धार कशी घुसत यार पार शिवरायाची तलवार 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 आपण या गायक मंडळीसाठी टाळा वा वा एवढं सुरेल गाणं झालं आणि म्हणून खरंच आमचे पी टी मास्तर आमचे गायक मंडळी सर्वांना धन्यवाद देतो. अतिशय असा उत्कृष्ट कार्यक्रम या ठिकाणी चाललेला आहे आणि म्हणून मला एक सांगायचं आहे महिला मंडळ बसा बाय बसा नाही उठावटी चाली बाया तुमची आपला बाया घाम पाडलाय तुमचं काय बाया हां हां बसा बाय बसा हां आपली विनंती बरं का तुम्हाला विनंती आहे विनंती हां. आणि म्हणून एक सांगा तात्पर्य आता बघा हे वाद्य शिकलो कसं आता एक सांगतो हे लहानपणीपासून कसं वाद्य शिकलो मला महाराज एवढा नाद होता लहानपणीपासून गावात कोणताही कार्यक्रम लागला जागरण गोंधळाचे कार्यक्रम असेल लग्न सोहळा असेल तुम्हाला माहिती लग्न कशी होते पहिले हां पिपळाचे मंडप असेल या तुम्हाला तेव्हा माहिती आहे तुम्हाला काय सांगायचं नाही आता सगळं बदललं आहे पण त्या ठिकाणी जायचं अगं बाया नाव काय बाई हां काय वा 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 सई सोमनाथ सोनवणे वा वा बघा या छोट्या ताईने 200 रुपयांचं बक्षीस हां त्यांच्या आईला दिलेलं आहे आणि म्हणून त्यांचे मनापासून स्वागत आहे. हां अरे वा 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 अच्छा बाई अच्छा अच्छा ओके बरं का हां बघा हां आमच्या छोट्या ताई काय म्हणत्या मला संगीत आवडतं वा वा खरंच त्यांच्या खरंच मी ताईंच्या आईवडिलांना विनंती करतो की संगीताचा त्या ताईला नाद आहे बरं का खरं ते त्यांनी आता कुठंतरी क्लासमध्ये या ताईला टाकायला हरकत नाही हां गायन वगैरे क्षेत्राचं चांगलं नाव कमी बरं का म्हणून ताई त्याचा वापर तुम्ही नाही केला तुम्ही गुटके मारले हां गुटके खाले भिंती पिचकाऱ्या मारले भांडणं आणले तुम्ही त्याचा वापर नाही केला त्याचा वापर मी केला कसा केला आणि म्हणून एक सांगतो की जसं रावणाने सीता पळून नेली तर पूर्ण रामायण घडलं तसं आमच्या थुकेपासून वाद्य काय घडलं हे मी सांगतो कसं बघा कसं म्हणजे रूप कसं आलं तर पाहूया आता तोंडात थुकायल्यानंतर काय होतं कसा आवाज येतो बघा सुरुवातीला मी गाणं ऐकलं तिथं रेकॉर्डिंग ठिकाणी आणि हे नंतर वाजवायला मी सुरुवात केली तर हे वाजत सुरुवात केली हे असं घडलं पण त्याच्यानंतर प्रॅक्टिस केली मग बघा 25 ते 30 वर्षाचा अनुभव सांगतो प्रॅक्टिस केली तर काय मग कोणतं वाद्य घडलं आता हे वाद्य घडलं पण याच्यानंतर पुन्हा रियाज केला पुन्हा प्रॅक्टिस केली तुम्हाला माहिती आहे का आता मी सिने तारगाव वर्ष उदगाव करून त्यांनी स्वतः सांगितलं की फक्त झोपेतच माझं तोंड बंद दिवसा कुठं असेल तरी माझी प्रॅक्टिस चालू असते म्हणजे काय हे कुठं चालूच हे बंद नाही हां ही प्रॅक्टिस म्हणजे महाराजांना माहीत आता ज्यांनी सुंदरचं पक्वाद वादन केले आमचे लाड महाराज यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो त्यांना माहिती की आपण 10 वर्ष कमी कमी पक्वादामध्ये घासले असतील बरोबर आहे 10 वर्ष आणि म्हणून एवढं येतं एवढं सोपं नाही आहे हे 25-30 वर्षाची गोष्ट आहे पण पाहूया पण नंतर प्रॅक्टिस केली मग काय घडलं कोणतं वाद्य घडलं टाळी समजली टाळी वा 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 उठू नका अजून एक अर्धा घंटा उठू नका कारण मी एवढं दूरून आलो आहे फक्त तुम्हाला एक कला वेगळी दाखवणार हां बसून घ्या एक 20 मिनिट अपना करेंगे काय सुंदर गीत आहे ए वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे
है जान भी देंगे ये वतन तेरे लिए। दिल दिया है जान भी देंगे ये वतन तेरे लिए। हर करम अपना करेंगे ये वतन तेरे लिए। हो दिल दिया है जान भी देंगे ये वतन तेरे लिए। दिल दिया है जान भी देंगे ये वतन तेरे लिए। तू मेरा कर्मा तू मेरा धर्मा तू मेरा अभिमान है। ये वतन महबूब मेरे तुझ पे दिल कुर्बान है। हम जिएंगे और मरेंगे ये वतन तेरे लिए। दिल दिया है जान भी देंगे ये वतन तेरे लिए। दिल दिया है जान भी देंगे ये वतन तेरे लिए। गेल्या 8 दिवसापासून ओळखायचं हा ही स्पर्धा आहे, ही स्पर्धा आहे. पाहूया कोण कोणाला किती नाद आहे, कोणाला छंद किती आहे हे कळणार या ठिकाणी. तर आता एक 15 आता कार्यक्रम मोठा आहे, पुष्कळ मोठा आहे, परंतु आता वेळ कमी आहे कारण आपले दुसरे महाराज या ठिकाणी आपल्यासमोर काही सुंदरशी कला सादर करतील. पण मला वाटतं आपलं गाव एवढं मोठं आहे. कालिंदा मनोहर सोलाट यांच्याकडून 51 रुपयाचं बक्षीस. काय हरकत नाही, आपण सर्वांनी जिवंत कलेवर बक्षीस द्या. कारण कसं आहे मला काय गव्हर्नमेंटचं कुठलं मानधन नाही बरं का. कारण कसं आहे तुम्हाला एक आपण जिवंत कले प्रेम केलं पाहिजे. कारण आमची जी कला आहे, आता मी सुवर्ण साहेबांना रात्री म्हटलं की आमचं जी जीवन आहे ह्या कलेवर आहे. हां आपलं कुठलं काही मानधन बाकीचं सरकारचं गव्हर्नमेंटचं कुठलं काही नाही. पण आपण सर्वांनी सहकार्य करणं हे आपलं काम आहे. आम्ही जिवंत कले प्रेम करा. पाहूया आता एक आगळा वेगळा कलाकार काय करू शकतो. आता पीटी मीच वाजवणार, गायन मीच करणार. नाव 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 काय बरं बरं हां आता काय हरकत नाही. हॅलो चेक हॅलो चेक हॅलो एकच कलाकार काय करू शकतो.
गाणं का नवरी नटली वा वा वा. आता असं नवरी नटली म्हणजे काय गाणं कसं होतं खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली नवरी 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 अहो नवरी नटली कालबाई सुपारी फुटली. आता हे गाणं ऐकलं तुमच्यासाठी हा पण आता तुमच्यासाठी एक गाणं एक सुंदर गाणं कोणतं गाणं आहे पाहूया. कोणतं गाणं होतं हा बघतोय रिक्षावाला आणि बघतोय ट्रकवाला बघतोय जीपवाला बरोबर ना हा. आता या ठिकाणी महिला मंडळासाठी गाणं कोणतं गाणं आहे अरे संवत्सर वा वा वा. खरं तर तुम्हाला बक्षीस द्यायला पाहिजे बरं का पण आता मलाच मिळणार नाही कारण आता मलाच कमी मिळालं आहे काय हरकत नाही तुम्हाला त्यांना धन्यवाद देतो. पण गाणं कसं होतं अरे संसार संसार जसा तवा तुझ्यावर आधी हाताला झटके तेव्हा मिळते भाकर बरोबर का अगोदर हातात झटके का हां मी झटके म्हणलो बरोबर हां मग काय हरकत आहे. म्हणून संत बहिणाबाई चौधरीची कविता ही होती. पण आता तुमच्यासाठी ताईंसाठी एक गाणं कोणतं गाणं आहे पाहूया. कोणतं गाणं आहे कोंबडी पळाली वा 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 असे पोरा अशी गाणी पाहिजे पोराला हां आणि असं गाणं म्हणलं तर निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई असं गाणं म्हणलं तर ते तुम्हाला आवडत नाही पण हे गाणं ऐकलं तर कोणतं गाणं झिंगाट वा वा अशी गाणी पाहिजे पोराला झिंगाट म्हणा काही म्हणा नाही खरं आपल्या पोरं असे मी हां आता गाणं यांना कोणतं आवडतं बरं का कोणतं बी आवडतं आहे पण हे गाणं कोणतं भैया तुझ्यासाठी गाणं कोणतं आहे
पोऱ्या पाहिजे बा फोटो काढतो आणि भिताडी लावून देतो भिताडीला बस बस मंदिर आहे की मंदिर आहे एखादं हां वा वा नाही आज कोण झालं पोवळा हां पण तुम्ही टाळी वाजली का पोवाडी तरी नाही वाजली हां आता म्हणून एक शेवटला मी अटेम्प्ट करणार आहे तुम्हाला टाळी पुन्हा वाजायला होणार पण पाहूया तोपर्यंत अजून एक गीत तुमच्या आवडीचं हां